भाजपसोबत जाण्याची काहींना तहान लागली आहे, पण तहान लागली म्हणून कोणी गटाराचं पाणी पित नाही. पवारांच्या राष्ट्रवादीतील नव्या पिढीला राऊतांचा टोला. माझ्या मंत्रिमंडळातल्या कोणालाही चुकीचं काम करू देणार नाही, मी त्याला रोखण्याचं काम करेन. एक्सप्रेस अड्डा या कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. 2019 ठाकरेंनी धोका दिला. राजकारणात कोणी हाताची घडी घालून बसून राहू शकत नाही. राजकारणात वाट शोधावी लागते आणि जिवंत राहावं लागतं. फडणवीसांचं वक्तव्य. 2019 भाजपनं दगा दिलाय. त्यांची चर्चेचे सत्यांनी दरवाजे बंद केले होते. संजय राऊतांचं फडणवीसांना उत्तर. तर दाऊदसोबत संबंध असणाऱ्यांना मंत्रिमंडळात ठेवल्याचीही राऊतांची टीका. तो दिवस दूर नाही ज्यावेळी पीओके भारतामध्ये परत येईल. पाकिस्तानला दहशतवादाची किंमत मोजावी लागेल. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं मोठं वक्तव्य. पहलगाम अटॅक, मानवतेवर हल्ला, ऑपरेशन सिंदूरनं चोख उत्तर दिलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य. तर खराब वातावरणामुळे मोदींचा सिक्कीम दौरा रद्द. आणि मोदी आज आणि उद्या बिहार, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर. भारतानं आमच्या अनेक राज्यांमध्ये ब्रह्मोस डागले. पाकचा पंतप्रधान शहाबाज शरीफची जाहीर कबुली. राज्याच्या आदिवासी विभागाचा निधी तिसऱ्यांदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवलाय. तर कोणताही निधी वळवलेला नाही. अपप्रचार थांबवा, अशोक उईकेंचं आवाहन. कुठलाही पैसा वळवला नाही. लाडकी बहिणी वैयक्तिक लाभाची योजना आहे. ती योजना आदिवासी विभागात दाखवावी लागेल. लाडकी बहिणीवरील निधीच्या टीकांनंतर फडणवीसांकडून स्पष्ट. पावसाचं पाणी घरात शिरलेल्यांना 10,000 देणार. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित धान्य वाटप करणार. अजित पवारांची माहिती. राज्यातील 6 जिल्ह्यांना आज पावसाचा ऑरेंज अलर्ट. तर पुढील 24 तासामध्ये विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये तुरळक पावसाची शक्यता. पुणे, सातारा जिल्ह्यांच्या घाट परिसरातही पावसाचा अंदाज. राज्यात जोरदार पावसामुळे फटका. चाळीसगावमध्ये पपईसह कांदा पिकांचं नुकसान. तर जळगावमधील 753 गावांना पावसाचा फटका. 10,632 हेक्टरवरील पिकांचं नुकसान.